गाडी बघू शकतो तुम्ही, खूप गर्दी आलेली आहे पालखी आल्यामुळे. बघा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मी आहे बघा. एक फोटो मारो. नमस्कार मित्रांनो, मी समीर नलावडे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नलावडेवरती सरचं स्वागत करतोय. आणि मी आता चाललोय आपल्या जत्रेक, आणि यंदाची ही माझी पहिलीच जत्रा, म्हणजे पहिल्याच जत्रेक चाललोय मी, सोनुर्लीची जत्रा. आणि ही खूप प्रसिद्ध अशी जत्रा. तर चला बघू जाऊया आपण. माझ्यासोबत सुयोग येता, कदाचित तो बाहेर पडलो असतो, तो आणि मी असे दोघ जण आम्ही जातलो. तर तो आता कुडात मका भेटतलो आणि मी असून निघालोय. तर चला, हेल्मेट वगैरे सगळं रेडी केलंय, जॅकेट काढायला. बघूया आता, थंडी तर मारण्याची पडली आहे सध्या, हँड ग्लोव्स वगैरे काय नाहीत. तर चला निघूया. आता आपल्या गर्दी लागत सुरुवात झालेली आहे. बघा आता माणसं किती दिसतात तुमकडे. युट्यूबर भाई बघूया किती भेटतात आपल्या. एक तर माझ्यासोबतच येतात युट्यूबर, बाकीचे बघूया आता. तर आपण जवळ इलो असं वाटतं. गाडी लावून जागा बघू काही का होता ती. इकडे जा वाटतं, माका माहित नाही, बघूया आता. गाडी आधी लावते काहीतरी. मित्रांनो, आपण इथे पोहोचलो आणि गाडी लावली आहे इथेच, यांच्या दारासमोरच लावली आहे. तर हा दादा आहे ना, त्यांच्या इथे थांबलोय आणि गाडी वगैरे लावायला जागा पण भेटली आम्हाला. आणि आम्ही तिघं पण इथे महाप्रसादाचा लाभ पण घेतला. म्हणजे सर्वांना येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविकांसाठी जेवणाचे वगैरे इथे सोय केलेली आहे. यांचं नाव आहे प्रेमानंद गाड म्हणून आहे. तर त्यांच्या इथे मस्त की जेवणाची वगैरे सोय झाली. आता आम्ही आता जातोय जत्रेला, चला जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही जेवण बाहेर दिलो आणि सुयोगची कामं दाखवतो तुमका. मित्रांनो, हा बघा, हाच तो सुयोग वालावलकर. याच्या चॅनलचं नाव आहे जर्नी विथ सुयोग. आणि याच्यासोबत याचा मित्र आलाय तुषार. तर हा याच्यासोबत आलाय आणि आम्ही आता जत्रेत जाणार आहोत. आणि पहिल्यांदा आपण ही जत्रा बघतो. हा, म्हणजे हे आमचं पहिलंच वर्ष आहे. त्याच्यामुळे आपल्याच देवीचं दर्शन वगैरे नक्कीच आपण घडवण्याचा छोटासा प्रयत्न करतो. काय असते ते आता आपण पुढे बघणार आहोत. असं म्हणतात की या जत्रेला खूप गर्दी असते आणि आम्ही आता येताना बघितलंय की गाड्या वगैरे, ट्रॅफिक वगैरे लागलेलं होतं. भरपूर गाड्या वगैरे आहेत, त्यामुळे गर्दी नक्की असणार. बघूया किती शूट करायला भेटतंय, काय म्हणजे नेमके पॉइंट्स जे आहेत ते घ्यायला भेटतायत त्या बघूया. जर भेटले तर उत्तम, तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. गर्दी खूप असणार, बघूया, तरी पण प्रयत्न करतो आम्ही. चला तर भेटूया आता जत्रेमध्ये. तर हा बघा आमचा चाललाय माणूस सगळ्यात मोठा पुढे, व्हिडिओग्राफर, जर्नी विथ सुयोग या युट्यूब चॅनलचे मालक. असं शूट करतोय बघा. तुम्हाला पण जर शूटिंग करायची आवड असेल तर याचं तुम्हाला शिकायला भेटेल. हा बघा, अशा प्रकारे शूटिंग करायची असते. तर हे बघा मित्रांनो, खलबत्ता, त्याला आपल्याकडे खलबत्ता म्हणतात. तुळशी बघा, छोट्या छोट्या तुळशी पण आल्या आहेत मस्त की कोरीव. जाती वगैरे, वरवंटा, जाती, याला वरवंटा म्हणतात. हे बघा, याला वरवंटा म्हणतात, याला जातं म्हणतात. आणि बरंच काय आलंय इकडे, प्लेट्स वगैरे बघा प्रकारे. तर इकडे
ज्यांची खाण्यासाठी म्हणजे आवड स्पेशल असतात ना, स्पेशल खायच्यासाठी येतात, त्यांच्यासाठी पण दुकानं आहेत लागलेली. आणि खूप मागूनच दुकानं चालू झाली आहेत आणि गर्दी बघू शकता तुम्ही. गाड्या बघा खाली किती लागल्या आहेत, हे बघा किती गाड्या लागल्या आहेत बघा, खूप गाड्या लागल्या आहेत मित्रांनो. ये उतरू नको काय काय तर आणि इकडून आपण आता जाऊया, थोडी लांब आहे आणि आता गाणी वगैरे चालू आहेत तर कॉपीराईट येण्याचा विषय आहे. तर मित्रांनो, आपल्या कोकणात तशा सर्वच जत्रा फेमस आहेत, परंतु काही जत्रा अशा फेमस असतात जशी की आपली सगळ्यात पहिली म्हणजे फेमस म्हणजे जत्रा आंगणेवाडी, त्यानंतर ही सोनुर्ली आहे, कुणकेश्वर आहे, परत अशा बरेच जत्रा आहेत. आवळेगावची जत्रा ही पहिली होते आणि आम्हाला ती भेटली नाही करायला शूट. आवळेगावची पहिली जत्रा होते आणि शूटिंग करायला भेटली नाही मला. मी जाणार होतो पण त्या दिवशी काम होतं चालू, त्यामुळे वेळ भेटला नाही. सरकारी नाही भाऊ सरकारी नाही, खाजगीत दिसतात. हा, युट्यूब समीर नलावडे, मिस्टर समीर नलावडे. तर चला आता पुढे जाऊया. खिडकींचे पडदे बऱ्याच प्रकारचे म्हणजे सगळ्याच प्रकारची दुकानं आहेत. तुमका म्हणजे पूर्ण घर संसारासाठी सगळे जेवढे काय वस्तू लागतील ना, तेवढे आपल्या कोकणात जेवढे जत्रा होतात ना तितके सगळे फिरलास तर तुमका काही तुमका दुसरीकडे शोधूची गरज नाही. हे लहान मुलांची खेळणी वगैरे सगळं, हे बघा पुस्तकं वगैरे, पुस्तकं, आईस्क्रीम फेमस सगळं भेटतं इकडे जत्रेमध्ये. त्यामुळे जत्रा करायची मजा असतात. लेडीज साठी खास आकर्षण असलेली दुकानं पण सगळ्या प्रकारचे, त्यांका दागिने वगैरे स्वस्तात मस्त. तर चला आता जास्त काय दाखवत राहावं नको दुकान वगैरे, ते काय सगळ्याच जत्रेने आपल्याला बघू भेटतात बघा. नाही तर मग व्हिडिओ खूप लांब होता, सगळा दाखवत राहावं लागेल. जॅकेट्स वगैरे इलेली आहेत, ट्राय करूया नंतर बघूया आपण. तिकडे फटाकडे वगैरे लागले आणि बघा मित्रांनो श्रीदेवी माऊली प्रसन्न. आणि आपण आता इथून एंटर करणार आतमध्ये आणि पुढे तुम्हाला मंदिर दिसतच असेल. सुयोग गेलाय वाटतं पुढे. चला आपण पण जाऊया आता हळूहळू मंदिराकडे. गर्दी खूप आहे इकडे आतमध्ये पण, मंदिराच्या परिसरामध्ये पण दुकानं लागलेली आहेत, बघू शकता. हॅलो, आता आपण इथे ओटी घेतली आहे आजीकडे आणि आजी म्हणते की इथे बघा अशा प्रकारे 2 नारळाची ओटी देतात ते, आणि एक नारळ आपल्याकडे रिटर्न येतो आणि एक नारळ देवळात घेतला जातो आणि अशा प्रकारे ही ओटी दिली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण असेल फण, नारळ वगैरे सगळं ते भेटतं आणि त्याच्यातून तुम्हाला एक नारळ परत दिला जातो प्रसादी म्हणून. समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. संस्थानी संस्थांचे भूअधिपती सन्माननीय लखनराजे भोसले यांचे या ठिकाणी आगमन झालेले आपल्या स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमितीच्या वतीने साईडला दुकानं वगैरे सगळे लागले आहेत. स्वागत. श्रीदेवी माऊली देवीच्या दर्शनासाठी सावंतवाडी संस्थांचे भूअधिपती लखनराजे भोसले यांच्या या ठिकाणी आगमन झाले. श्रीदेवी माऊली देवीच्या स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. तर आज जाऊन येऊया मित्रांनो, दर्शन घेऊन येतो. चला. श्रीदेवी माऊली जत्रेसाठी
गर्दी बघा मित्रांनो किती आहे आतमध्ये. तर चला आतमध्ये जाऊया, बघूया शूटिंग करायला देतात काय, कारण कुठे कुठे देत नाहीत शूटिंग करायला. बघूया आपण देतात काय. चल पुरुष लोकांना एक विनंती आहे की ज्या ठिकाणी आपण बसतो आहात त्या द्वारा बाजूने आपली रांग लावलेली आहे त्या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, हे आहे आपलं प्रति पंढरपूर समजलं जाणारं श्रीदेवी सोनोर्ली मधील माऊली मंदिर. श्रीदेवी माऊली देवीचा या ठिकाणी नवस बोलतात. हिंदुस्थानातले फार मोठे श्रीदेवी माऊली देवीचा एक वैशिष्ट्य आहे. तर कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी माऊली देवीच्या यात्रेला आलेल्या प्रकारे गर्दी लागली मित्रांनो. खूप भाविक भक्तजन जमा झाले आहेत मंदिरामध्ये आणि रांग देखील मोठी लागली आहे बघा दर्शनासाठी. मंदिर बघा मित्रांनो, खूप सुंदर अशा प्रकारे मंदिर सजवलंय बघा. बाहेरूनच एवढं सुंदर दिसतं, तर आतमध्ये देवीला किती मस्त सुंदर सजवलं असेल. मित्रांनो, इथे आहेत देवीचे खामकाठी वगैरे ठेवलेली आहे आणि पालखी येणार आहे थोड्याच वेळात. पालखीचा वेळ झालेलाच आहे, थोड्याच वेळात येईल आणि नंतर लोटांगण वगैरे ते सगळं सुरू होणार आहे. फळं वगैरे सगळं लावलेलं आहे बघा. सफरचंद, मोसंबी आहे. अरे बघा मित्रांनो, इथे एक मिनिट. मित्रांनो, आतमध्ये माऊली मंदिर, माऊलीला खूप सुंदर अशा प्रकारे सजवलेलं आहे. एक फोटो मारो. इथे बघा, इथे तीर्थ देत आहेत. तर बघा मित्रांनो, तिथे ही जत्रा जी आहे ना, ती लोटांगणासाठी स्पेशल म्हणजे नवस फेडला तो लोटांगण झालं. तर हे सर्वजण यांचे सर्वांचे नवस वगैरे बोललेले होते, ते कोणाचे हे जातात म्हणजे नवस फेडले जातात ते अशा प्रकारे. तर आता ही लोटांगणाची जत्रा लोटांगण घालून हे करणार आहे तिथे. आपला सुयोग पुढे थांबलाय, शूट करतोय. हे बघा सगळेजण बसले आहेत. हे काय नवस वगैरे बोललेलं असं की नवस वगैरे काय बोलतात काय? सांगा त्याचं काय नाही. एक मिनिट. ही जत्रा स्पेशल लोटांगणासाठी वगैरे हे असं काहीतरी आहे काय? लोटांगण म्हणजे काय, म्हणजे कशासाठी घातलं जातं? लोटांगण म्हणजे काय, नवस असतात. नवस आपलं जे काय काम झालं नंतर लोटण घालतो म्हणून जे बोलले जाते त्याच्यासाठी भाविक लोटण घालतात. बरोबर. आणि लोटण घातल्याच्या नंतर आपलं जे काय काम आहे ते नक्की पूर्ण होत आहे म्हणून हे भाविकांनी सर्व येऊन लोटण घालतात. बरोबर. म्हणजे आपल्या मनावर पूर्ण करण्यासाठी ते लोटांगण वगैरे म्हणजे नवस वगैरे बोलले जातात. नवस बोलले जातात आणि ते नवस बोलून नंतर ते पूर्ण होतात. बरोबर. नवस पूर्ण पण होतात. तुमचा नवस पूर्ण झालेला आहे म्हणून हे लोटांगण तुम्ही घालताय. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल. आम्ही करतो ते आम्ही बंधन करतो, आम्ही ते रतन काढतो, आम्ही पायकी करतो, फिरतो आणि आम्ही नतन जाते, आम्ही जाते काढतो आणि ओके. अजून मंदिर मित्रांनो, एक पाषाण दिसतंय आपल्याला इथे. देवाला पैसे वगैरे ते हे केलंय, केळी वगैरे ठेवले आहेत बघा. मंदिराला लागूनच काही छोटी मोठी मंदिरं देखील असतात. तर अशा प्रकारे बघा, इथे देखील एक मंदिर असं छोटंसं आहे, पिंडी आहे बघा 2. अशा प्रकारे बनवत आहे मित्रांनो. बघा इथे एक मंदिर आहे, बाजूला लागूनच आहे मंदिर.
त्यामध्ये देखील सुंदर सुंदर देवी देवतांच्या प्रतिमा वगैरे आहेत, मूर्त्या आहेत. त्यात एक चौकी वगैरे भरलेली दिसते आपल्याला. ही एक मूर्ती आहे आणि इथे छोट्या छोट्या अशा मूर्त्या आहेत. मला वाटते नागदेवतेसाठी काहीतरी बघा इथे ठेवलंय. शंकराचं मंदिर आहे, पिंडी बघा. गणपती बाप्पा मोरया. एक मंदिर असतं मित्रांनो, तिथे आजूबाजूला बऱ्याच प्रकारचे असे देवी देवतांची मूर्त्या देखील असतातच, ते तुम्हाला पण माहितीच असेल. तर त्याच प्रकारे इथे हे पण मंदिर आहे. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला मूर्त्या दिसत आहेत अशा प्रकारे. ते बघा मित्रांनो, इथे देखील एक मूर्ती आहे. मूर्ती म्हणजे पिंडी आहे, पिंडी सारखंच आहे. काय ते समजणार नाही आपल्याला, आपण इथे नवीन आहोत. मित्रांनो आता थोड्याच वेळात इथे पालखीचं आगमन होणार आहे आणि पालखीचं आगमन झाल्यावरती ती पहिल्यांदा मंदिराच्या आतमध्ये जाणार पालखी आणि नंतर एक प्रदक्षिणा घालून परत ती आपल्या देवळात जाते. ते देऊळ कुठे आहे काय माहित नाही आपल्याला, माहिती नंतर घेऊया आपण. मित्रांनो हे आपल्याला पालखीबद्दल माहिती देणार आहेत, त्यांना विचारूया आपण. तर पालखी ही जी पालखी येणार आहे आता ती कुठून येणार आहे, कशी येणार? 12-5 मांडावर येणार आहे. मांडावर आल्यानंतर सर्व लोक देवळामध्ये जाणार. देवळामध्ये गेल्यानंतर तिथे पालखी ठेवणार, सांगण्यात येणार देवाला. तिथून मध्ये उभं राहणार. नंतर पुरुषांची लोटांना बाहेर येणार, त्याच्यानंतर बायकांची लोटांना बाहेर येणार. संपूर्ण देवळाच्या साईडला फेरा मारला. राऊंड मारल्यानंतर 2-3 तास लागणार. बरोबर, म्हणजे हे फेरा पुरा व्हायला, बरोबर, लोटांकन पूर्ण व्हायला 2-3 तास लागतात आणि नंतर मग हा कार्यक्रम संपतो. परत ती पालखी आतमध्येच राहते आणि मग उद्या ती परत प्रस्थान करणार. तर ठीक आहे, थँक्यू. चांगली माहिती भेटली आपल्याला या काकांकडून. थँक्यू सो मच. ज्याची सर्वांना आतुरतेने वाट बघत होते सगळेजण इथे पालखी येण्याची, तर ती आता पालखी येण्याची वेळ झालेली आहे आणि थोड्याच वेळात पालखी मंदिराच्या आतमध्ये येईल. बाहेर वाजतंय, आवाज येतोय, म्हणजे जे काही ढोल वगैरे आहेत ते वाजतायत, त्याचा आवाज इथे येईपर्यंत येतोय आपल्याला आणि थोड्याच वेळात ती एंटर होईल मंदिरामध्ये. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो बघा पालखी आलेली आहे आतमध्ये. पालखी दिसते मित्रांनो बघा, पाठीमागे मशाल आहे, तिच्या पाठी पालखी आहे. मित्रांनो धक्काबुक्की सुरू झाली इथे आणि आपण पालखी बघूया पहिल्यांदा, मग त्यांच्यासोबतच आतमध्ये जाऊया. पालखी मंदिराच्या आतमध्ये झाली आहे आणि बघू शकता गर्दी बघा मित्रांनो किती आहे. पोलीस बंदोबस्त वगैरे लागलेला आहे.
पालखीमध्ये ते आतमध्ये नेण्यात आलेले आहे, बघू शकतो इथे. आणि ते खूप गर्दी झालेली आहे. गाडी बघू शकतो तुम्ही, खूप गर्दी झालेली आहे पालखी आल्यामुळे. बघा, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मी आहे बघा. आणि ते गर्दी बघा, भरपूर गर्दी झाली आहे मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये. गर्दी बघा किती आहे. लोटांगणाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. मंदिराच्या आतून इथून पावण्यावरून तिथून सुरुवात होते आणि ते पूर्ण राऊंड असं सर्कल बाहेर घातलं जातं. प्रकारे ऍडजस्टमेंट करून करत हळूहळू हे लोटांगण घातलं. इथे लहान मुलांपासून मित्रांनो मोठी माणसं म्हणजे म्हातारे वगैरे सर्व जास्त वयाचे माणूस देखील आहेत बघा. अशा प्रकारे हे लोटांगण आता तुम्ही बघणार आहात. हे तरी मंदिराच्या आतमध्ये आहेत मित्रांनो, म्हणजे हे लादीवर आहे, पण इथून पुढे बाहेर जाणार आहेत ते. बाहेर खूप अशा प्रकारे दगड वगैरे आहेत, तिथे देखील हे लोटांगण अशाच प्रकारे घातलं जाणार आहे. या जत्रेला लोटांगणाची जत्रा अशी म्हटली जाते. याचं कारणच हे आहे मित्रांनो, हे बघा तुम्ही बघू शकता. खूप गर्दी आहे आणि या ठिकाणी मित्रांनो भाविक जे आहेत मित्रांनो इथे माती धोंडे दगड सर्व आहे आणि इथून हे लोटांगण घालतायत. मशाल घेऊन पुढे चालतात आणि त्याच्या पाठोपाठ हे लोटांगण चालू आहे बघा. बघा अशा प्रकारे कडक बंदोबस्त वगैरे सर्व आहे आणि ते डॉक्टर वगैरे सर्व हे केलेली आहे, सुविधा केलेली आहे डॉक्टरच्या वगैरे. डॉक्टर आहेत, ॲम्ब्युलन्स वगैरे सर्व सोय केलेली आहे इथे, त्यामुळे भाविकांना काही त्रास होणार नाही. इथे दखल घेतलेली आहे सर्व. सुरुवात झालेली आहे. भरपूर सारी गर्दी आहे. सर्व भाविक या ठिकाणी दर्शन बघा मित्रांनो इथे अशा प्रकारे दगड वगैरे काय असेल ते बाजूला पण केलं जाते. लक्ष घेतली जाते, दखल पण घेतली जाते इथे सर्वांची. इथे लोटांगण चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे भाविक बघा मित्रांनो किती आतून त्याला बघतायत ते लोटांगण कशी घातली जाते बघा. गर्दी झालेली आहे. अपघात देखील आता येत आहे. वारे देखील काढले जाते.
होय 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 इथे ढोल ताशा वगैरे वाजवले जातात बघा आणि त्याच्या पाठोपाठ ती लहान जी आहे ती येत आहे बायकांची. संपूर्ण परिसर कचाकच भरून गेलेला आहे माणसाने बघा. तिथे बघावं तिथे माणसं दिसत आहेत. एवढी गर्दी झाली आहे की इथे कुठे पाय ठेवायला देखील वाव नाही भेटत आहे. शूटिंग करायला आपल्याला भेटतंय नशीब आपलं आहे. हे बघा मित्रांनो, हे आहे मंदिर सोनुर्ली देवी माऊली मंदिर. मित्रांनो, मला वाटतं अर्ध राऊंड पूर्ण झालंय मंदिराचं आणि माझ्या पाठी बघू शकता इथे पाठीमागून फिरून पूर्ण आलेले आहेत. तरी पण तुम्हाला दाखवतो इथे बघा, इथे तुम्हाला गर्दी दिसत असेल. अजून हे सर्वजण फिरायचे आहेत. अजून एवढे जण लोटांगण वगैरे घालायचे आहेत. हे बघा तिथं तुम्हाला दिसत असेल किती जण उभे आहेत बघा. हे सर्वजण आता पाठोपाठ एका मागोमाग एक असे सर्वजण जात आहेत आणि एवढे सर्वजण आहेत. खूप माणसं असतात. नुसतं लोटांगण घालण्यासाठी मला वाटते 800 ते 900च्या वरती भाविक आहेत त्यांची लोटांगण घालायची नवस होते. गर्दी बघू शकता इथे ही गर्दी आहे ती. हे बघा चप्पल काढू रे, चप्पल काढा रे, चप्पल काढा. तर मंडळी या ठिकाणी बघा देवी सर्वांना दर्शन दे आशीर्वाद देते या ठिकाणी ना. तर मंडळी या ठिकाणी देवीचं काम चाललंय. ते बघा आपले सबस्क्रायबर इथे आहेत, हाक मारतात. लोटांगण घालत आता देवळाच्या दरवाजापाशी तोंडावरती ही रांग चालली आहे. पुढे बघू शकता.
हे बघा मित्रांनो, सर्व भक्तजण जे लोटांगण घालणारे आहेत ते पूर्ण लोटांगण देवळाच्या चारही साईडने घालून आता देवळामध्ये म्हणजे देवळाच्या पायरीजवळ आलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे बघा. अशा प्रकारे हे आता इथून डायरेक्ट आता हे इथे यांचं लोटांगण जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आणि हे आता उठून जाणार आहेत. अशा प्रकारे आता एक अशा प्रकारे आता उठून ते आंघोळीला जातील इथून पुढे. साईडला ना वेट ना पोट ना काय बघा. ज्यांना जमतंय ज्यांना नाही जमत ते सुद्धा नवस पूर्ण झाल्यावरती लोटांगण घालतात बघ. सगळे गणगाव माणूस आहेत बघा, खानदानी पार्टी. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पुरुषांचं जे लोटांगण आहे ते आता संपत आलेलं आहे. म्हणजे ते आता तेवढे झालेले आहेत, सर्व शेवट झालेला आहे त्यांच्या लोटांगणाचा. आणि आता स्त्रिया म्हणजे जे लेडीज आहेत इथे उभे आहेत मला दिसत आहेत पाठी माझ्या गर्दी दिसते, ते सर्व एक एक करून ते पुढे येणार आहेत इथून. आणि हा जो फेरा आहे जसा पुरुषांनी लोटांगण घालत पुरा केला आहे तशा प्रकारे ह्या स्त्रिया ज्या आहेत ते हात जोडून इथून अशा जाणार आहेत. मला आता दिसेलच इथे मित्रांनो त्यांचं पाय लागतं त्याच्यामुळे शूटिंग करता येत नाही. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो बघू शकता हा शेवटचे आहेत ते. आणि तिथे एक छोटा मुलगा देखील दिसतोय आपल्याला बघा. म्हणजे लहान मोठे वृद्ध तुम्ही म्हणू शकता बारीक लहान मोठे सर्व प्रकारचे माणूस या रांगेमध्ये आहेत. कोणी कोणी मनापासून कोणी कोणी स्वइच्छेपासून हा जो फेरा आहे तो पुरा केलेला आहे. कोणी कोणी नवस होते ते नवस पिटल्यामुळे हा फेरा जो आहे तो पूर्ण केलेला आहे. आणि इथे बघा हे शेवटचे आहेत. आणि याच्यानंतर आपल्याला स्त्रियांची रांग दिसेल आपल्याला. हा बघा एक छोटा मुलगा इथे तुम्हाला दिसतोय. हा बघा स्त्रियांची फेरी चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे ते हात जोडूनच फेरी पूर्ण करणार आहेत उभ्यानी चालत जाऊन. तुम्ही बघू शकता ते बघा बघा. मित्रांनो अशा प्रकारे ही स्त्रियांची रांग आहे चालू झालेली आहे बघू शकता. गर्दी जमली आहे इथे गर्दी जमली आहे परंतु तिथून दोन दोन तीन तीन अशा प्रकारे स्त्रियांच्या रांग सोडल्या जातात. आणि इकडून हे जे आहेत भाविक ते इथून शेवट इथे येतात आणि उठून आंघोळीला जातात. आता इथे पालखी जी आहे ती फिरून येणार आणि नंतर नाटकाला सुरुवात होईल थोड्याच वेळात.
मित्रांनो हा दादा जो आहे ना तो या म्हणजे जे लोटांगण घालतात त्या लोटांगण मध्ये होता. तर आपण त्यालाच विचारूया त्याला कसं वाटतंय. तर तुला कसं वाटतंय या लोटांगण? एकदम फ्रेश वाटतंय. आधी असं वाटत होतं की भूक लागेल वगैरे, ताण लागेल. इकडे आल्यावर वातावरण बघून वगैरे एकदम फ्रेश वाटतंय आणि बरं वाटतंय. आता फ्रेश वाटतं एकदम एकदम डोकं वगैरे गरगरणं वगैरे असं काय नाही वाटत? काहीच वाटत नाही. म्हणजे एकदम म्हणजे शरीराचा जो काही ताण तणाव वगैरे असतो तो आहे की गेला? हो म्हणजे एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. वाटतंय. थँक्यू सो मच. बघा मित्रांनो स्त्रियांचं लोटांग म्हणजे जे काय फेऱ्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता सर्वजण मंदिरामध्ये जात आहेत ते माऊलीचं दर्शनाला. बघू शकता इथे मोबाईल सापडलो कोणतं. मित्रांनो फायनली जत्रा आता त्यांची म्हणजे नाटक वगैरे चालू होतं आणि बाकी सर्व कार्यक्रम झालेला लोटांगण वगैरे. तर ही जेवढी म्हणजे जशा प्रकारे त्यांची रीतिरिवाजाप्रमाणे जी काय प्रथा वगैरे असा लोटांगण वगैरे ती दाखवण्याचं ते खांब काठी वगैरे सगळा देवी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. जर तुमका आवडली ही व्हिडिओ तर नक्की या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ ती. आणि जर त्या व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा सगळ्यांना. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून माझे जे काय नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणखीन ही जत्रा कशी वाटली हे कमेंट करू नक्की विसरा नको. कमेंट करा, मी तुमचा रिप्लाय नक्की देतले याच्यावर. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. आणि हे बघा आपलं सुयोग आणि त्याचा मित्र तुषार आपल्याबरोबरच होतो आज शेवटपर्यंत आपल्यासोबत. आणि आता आम्ही घरात जातलो व्हायचो तरी वाजलेत आता टायमिंग झालं 1:30 वाजले. चालूच झालो कार्यक्रम वाटतं 11 11:30 लोटांगणाचा कार्यक्रम चालू झालो आणि आता 1:30 वाजले. तरी पण अजून लेडीज जे आहेत ती अजून बाहेर आहेत म्हणजे ते अजून देवळात जाऊचे आहेत ते जातले. त्यानंतर सगळं कार्यक्रम जो लोटांगणाचा कार्यक्रम आहे तो संपता आणि नंतर नाटक वगैरे चालू होतं. तर त्या काय एवढा काय थांबत नाही आम्ही आताच चाललो कारण आता उशीर झालेलो ऑलरेडी खूप आणि उभ्या राहून हालत पण खूप बेकार झालेली आहे. त्यात सर्दी चालू आहे त्याच्यामुळे चला तर हेच आता थांबूया हे ब्लॉग आणि भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.